जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरू समर्थ आंबेबाबा सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्माला आली. त्यांनी तुम्हाला आपल्या प्रपंचात राहून घरी राहून देव बनण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. म्हणून 2 मिनिटं ध्यानरूपी मौन नामस्मरण करावं. दोन मिनिटं संपलेले आहेत. त्याचप्रमाणे शैलेश पंडित यांचे वडील स्वर्गवासी झालेले आहेत आणि बबनरावची पत्नी स्वर्गवासी झालेली आहे. त्यांना 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. संपलेले आहेत. मुळे महाराज प्रार्थना पुढे म्हणतील, आपण पाठीमागे म्हणायचं. आता विश्वात्मके येणे वाग्यज्ञे तोषावे दोषोनी मज द्यावे सत्कर्मी रती वाढो परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो देवांची तो तेला हो प्राणिजात पुंडलिकावरदेव श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ आंबेबाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय. सद्गुरु समर्थ सुमंत बापू आंबेर महाराज की जय. ज्ञानेश्वर मौली जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु समर्थ आंबेबाबा सर्व संतांनी बाहेर काढा ना पहिले. सर्व संतांनी आणि महामारा पुढे करा अजून पुढे वर घ्या वर
अलीकडे सर त्यांनी तुम्हाला देव बनण्याचा अधिकार प्रपंचात राहून प्राप्त करून दिला. म्हणून नावाची चिठ्ठी झोपेत एका काय नाही. होय, झोपेत झोप लागली ना तुम्हाला देव बनण्याचा अधिकार प्राप्त करून किती भाग्य आहे आपलं. खरोखर आपण भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहिजे रघुनंदन. भगवंत त्यांची आमची वाट पाहतो. मनुष्य जन्म झाला की भगवंताला वाटतं आपलं नामस्मरण करण, पण हा मायेतल्या विषयात रमून लाथा मार. देवाकडे काय जात नाही. देव आवडतो, देव आवडतो, देव आवडत नाही असा एकही माणूस सापडणार. कोण अल्लाह, कोण आकाशातला बाप्पा, कोण गौतम बुद्ध, महावीर, जैन, सगळ्या धर्मातल्या पंथामध्ये देव आवडतो. फक्त नाव वेगळं दिलं, पण देवासाठी सर्वांचे प्रयत्न एकच आहे. पण नेमकं सर्वांना. म्हणून तुकाराम पाटील, सतीश पाटील यांच्या वास्तूमध्ये गायत्री यज्ञ केला. 1 तास 20 मिनिट. किती झाली कोण पण 1 तास 20 मिनिटं झाली. 30 मिनिटं झाली. 30 मिनिटं झाली. 1 तास 30 मिनिट. 160 गायत्री यज्ञ झाले. आणि श्वासामध्ये, नामामध्ये नाम 1 तासामध्ये 930 मिनिटामध्ये 450. 9 4 13 1350 श्वासोच्छ्वास. आणि एकच गायत्री म्हणजे ब्रह्मांड. एकच ब्रह्मस्वरूपम. ब्रह्म झाली माझी माझी काया, कोण देहाते संभाळी. सांगा उत्तर. कोण देहाते संभाळी. झोप लागली, तुमच्या देहाला कोण सांभाळतं काय माहितीच नाही. झोपला अज्ञानजन्य अवस्थेमध्ये. अज्ञान म्हणे मी लय हुशारी, मी लय हुशारी. अज्ञान. झोप करून येते. सांगा बरं कोण हुशार आहे ते. झोप करून येते. तपास नाही. झोपेच्या सुखाचा आनंद भोगतो.
पण सांगता येत नाही. येत का सांगता? म्हणून भगवंताचं नामस्मरण सोपं आहे. भगवंताच्या नामामध्ये आपण झोपलो पाहिजे. भगवंताच्या नामामध्ये झोपलो पाहिजे. नामामध्ये झोपल का? झोपणार नाही. एकाग्रता झाली, ध्यान झालं, सगळे कफ वात पित्त शुद्ध झाले, शरीर कंपायमान झालं का? शुद्धीकरण. कफ वात पित्त शुद्ध झाले पाहिजे. म्हणून तुमची सेवा करण्यासाठी अध्याय 17 श्लोक 23. ओम तत्सदिनिर्दशो ब्राह्मणात् श्रीविद स्मृत ब्राह्मणास्तेन वेद वेदास्य यज्ञस्य विहितः. ओम तत् मन यार काय अर्थ केला? ओम तत्सत अशी 3 प्रकारची ब्रह्माची नावं आहेत. त्यांच्या योगाने ब्रह्मन वेद आणि यज्ञ हे पूर्वी उत्पन्न झाले आहे. अर्थ करणारे आपल्या मनाप्रमाणे अर्थ करतात. ओम तत्सत. ओम तत् मन. ओम तत्सत. ओम ओंकाराचं ध्यान. ओंकाराचं ध्यान. ओंकाराचं ध्यान तयार होतं. सत्य काय? भगवंत तदाकार होणं. मन म्हणजे काय? मनरूप. उन्मुनीच्या सुखात पांडुरंग भेटी. उन्मुनीच्या सुखामध्ये पांडुरंग भेटी. वायदा मुदत नाही इकडं लगेच. म्हणजे एवढी पावर ध्यानामध्ये आहे. तुकाराम महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान. सुंदर ते ध्यान. ध्यानच करीत नाही तर सुंदर काय? ध्यान करा. ध्यान ध्यान असा 16 नाही, गायत्री यज्ञ आहे. 1 तास 30 मिनिटं. 160 गायत्री मंत्र. 1350 नामाचा ध्वनी. सोहम नामाचा ध्वनी. आणि ओंकारामध्ये एक ब्रह्मस्वरूप.
ओंकारामध्ये आत्मरूपामध्ये खेळत बसायचं नाही माहीत. माया सोडणार नाही तुम्हाला. माया लय पक्की आहे, पण नामाच्या पुढं फिक्की आहे. त्याची नाम घेतलं नाही तर पक्की आहे, नाम घेतलं की ती फिक्की आहे. नाम घेता का? शब्द ब्रह्मामधून ध्यान उत्पन्न होतं. सुंदर ते ध्यान. साधं सोपं वाक्य नाही, सुंदर ते ध्यान. ध्यान सुंदर आहे, पण ध्यान केलं तर ध्यान केलं तर ध्यान केलं तर किती ओम तत्सत ब्रह्मस्वरूप तदाकार तदाकार सत पांडुरंग स्वरूप. ओम ओंकारामधून पांडुरंग स्वरूपामध्ये जायचं. ओंकारामधून पांडुरंग स्वरूपात सहज बोलणे हाती उपदेश करुणी सायाचं शिकवित. अरे काम माऊलीची जाणीची तू नको उड्या मारू. पाठीमागे वाडामध्ये कट झाल्यामुळे ते फिरतो. बस ओम तत्सत. निर्देशो ब्राह्मणाः श्रीविदः ब्रह्मणास्तेन वेदासि पूर्वी ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण करताना मानव निर्माण केला. मानवामधूनच देवरूप होण्याचा अधिकार कलियुगामध्ये एक तास ब्रह्मांडात जाण्यासाठी 1 तास. पण प्राध्यापक लोक काय सांगतात? सोलापूरचा प्राध्यापक आहे, त्यांनी लेख लिहिला. माऊली 84 वर्षाची. का? एक चक्र ओलांडायला 12 वर्ष लागतात. किती? 12 वर्ष. मग 7 चक्र ओलांडायला 12 84. आणि माऊलींनी 22व्या वर्षी समाधी घेतली. 22व्या वर्षी. आणि ह्यांचं 84 वर्ष. आहे का ज्ञान?
कलियुगी उद्धार हरीच्या नामे माऊलींनी 9व्या अध्यायात पहिल्या ओळीमध्ये तरी अवधान एकले दिजे फक्त एक लक्ष द्या. सो म्हटला ब्रह्मांड, हा म्हटला कोण होता? कनकय्या, हैदराबादचा पोरगा, पुण्यामध्ये मशीन काम करण्यासाठी आला. बाबांची माहिती कळाली. सकाळी संध्याकाळी 6 वाजता नामस्मरण घेतलं. इकडे तिकडे केलं. 8 वाजता बसला. संध्याकाळी 8 वाजता बसलं तर सकाळी 8 वाजता उठला. 12 तास ऊपर जायचा, वर जायचा आणि खाली यायचा. जीवात्मा कुंडलिनी शक्ती जागी होऊन वर जात होता. सो एवढाच सो म्हटला पिंडा, हा म्हटला पिंडामध्ये, तो म्हटला ब्रह्मांडामध्ये. आपल्याला सोविनीत उच्चार करता येईल. सोच ध्यान करता पण सोच उच्चार नीट होत नाही. सो शुद्ध पाहिजे. शुद्ध कसोनिया पहावे वरील रंगानं भुला. तुम्ही सगळ्या वरल्या रंगाला भुललात. मायेमध्ये अहंकार, मी करतो. कोण करतो? मी करतो. आवडती गजन येते. देह, जीव आणि मन तिन्हीची त्रिपुटी व्हावी लागते. मन नामामध्ये नामरूप व्हावं लागतं. सो मध्ये एकरूप व्हावं लागतं. कुंभक तयार व्हावा लागतो. ओसोचा ओम तयार व्हावा लागतो आणि कुंभक तयार होतो. आणि मग ब्रह्मांडात जायचा अधिकार. सो म्हटला भुवयांच्या वडल्या बाजूला भ्रुकुटी स्थानी 10वं द्वार आहे. ते आहे गुप्त. सो ब्रह्मांड, हम पिंडा. काय मजा आहे. पण ध्यान सुंदर कळलं पाहिजे. ध्यान सुंदर आहे पण सुंदर कळलं पाहिजे. आपण सुंदर काय पाहतो? काय जंगल आहे, बहुत झाडी आहे, काय इमारत आहे. सुंदर या सृष्टीमध्ये पाह, डोळ्याने पाह. पण आतला डोळा काय आहे, पुढे आहे, कसा आहे सांगता येईल का? आतल्या डोळ्याने आत जा. आतल्या डोळ्याने आत जा. आतला डोळा तयार झाला. आतला डोळा
स्वप्न पडलं, जंगलात गेला, चाललाय, सुंदर जंगल आहे, समोरून वाघाने आरोळी ठोकली, वाघ समोर आला. वाघ समोर आल्याबरोबर आरडून उठला. वाघ नाही, जंगल नाही, काहीच नाही. काय कोणत्या डोळ्यांनी पाहतो? स्वप्नामध्ये तुम्ही त्या डोळ्याने पाहता, त्याच डोळ्याने पाहण्याचा अधिकार. म्हणजे स्वप्नामध्ये डोळ्याने पाहता, अंतर्निष्ठ डोळा, तो डोळा ज्ञानमय करा, तो डोळा ज्ञानमय करा. ज्ञानाचा स्वीकार. मी कोण आहे? अरे देहाने, या देहाने प्रपंच करता, पैसा का मिळवता, मायेमध्ये मी केलं सांग. अरे मी कोण? मन का, जीव का, देह का? तिघजण मंडळी आहेत. मीला वाटत नाही, मीला थारा नाही, पण आपण मीला थारा, मीला अभिमान. अरे मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळ्या विषय विचारांच्या कोरडाळ्यातून बाहेर पडायचे 1 तास. आणि माऊलीने ते सांगितले, तरी अवधान एक सौ ब्रह्मस्वरूप. हम पिंडामध्ये, सो ब्रह्मांड. ब्रह्मांड इथे हे नाही, हे जग आहे, निळ आकाशाचं जग आहे. काया सुंदर बनली पाहिजे. आपण भरकटतो. तिघांना एक केलं, मी केलं, मी की झाला. तिघांना एक केलं, मी झाला, मी केलं. आणि तिघजण एक. तिघापैकी एक नसेल तर कार्य घडणार नाही. आणि मग तिघापैकी एक होतो मी, अहंकार. हा डोळा सृष्टी पाहतो, पण स्वप्नातला डोळा ब्रह्मस्वरूप होतो. तो अंतर्निष्ठ डोळा. अंतर्निष्ठ डोळ्यात वैभव आहे. हे वैभव सोपं आहे. एक सो, सोचा ओ, कुंभक तयार. सगळ्या कफ वात पित्त दोषाचं शुद्धीकरण. कफ वात पित्त दोषाचं शुद्धीकरण. मग खुलं मोकळं आदिमाया शक्ती जागे होते.
ते हळूहळू येडे सोडते आणि माकड हाडापासून चलायमान होते. सोपं आहे. आपण काय आलात ऐकताय, करत नाही. बसताय पण बसत नाही. बसताय पण बसत नाही. बसलाय मन कुणीकडं, नाम नाही. एक नाम हरिनाम. घ्यारे घ्यारे हरि नाम. हरि नाम. शब्द सोहम अनुर्वाचेतलं शब्द सोचा ओम आणि हमचा ओम. हम बाहेर श्वास सोडतो. केवळ कुंभक. हम मध्ये केवळ कुंभक. पोट खपाळी जातो. काय पाहिजे याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. सोहळा बहिणीष्ठ सोहळे या देहाने केले जातील. अंतर्निष्ठ सोहळे जीवाचे आहे. मन त्याच्यामध्ये नामरूप करणं. ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं. मन वळे म्हणा माझा मीच राखण झालं. कोण? मन. मनानेच मनाला वळायचं. माझा मीच राखण झालं. राखण करता येते का? राखण करता येते. राखण करणारा कोण? या मनाचा भाव. मन नामामध्ये नामरूप झालं. भाव शुद्ध धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. भाव शुद्ध धरोनिया. शुद्ध शुद्ध शब्द कळतो. शुद्ध होणं एका नामामध्ये एका श्वासामध्ये शुद्धीकरण. शुद्धीकरण नामावर. मन नामावर नसेल तर काय ध्यान? बसला काय न बसला काय सारखं. मन शुद्ध. मन नामामध्ये नामरूप. मन नामामध्ये नामाची ताकद आहे. मन शुद्ध. मन नामामध्ये नामरूप होते. मनाची ताकद. मागवड. मनाची ताकद.
मनासारखा राजा नाही. सगळेजण मनाच्या पाठी मनाच्या प्रमाणे व्यवहार करतात, प्रपंच करतात. मन जिंकलं, मन नामामध्ये गेलं, नामरूप, शरीर शुद्ध, शरीर शुद्ध. आता सगळं कफ वात पित्त दोषाने मलिन, गुडघा दुखतोय, पाय दुखत्यात, मुंग्या येत्यात, खाजवायला येते, थरथर कापतंय. सगळं मग शुद्ध करायचं नामाच्या पावला. एक नाम, 100 नामाचा ध्वनी तयार होतो. 100चा नामाचा ध्वनी तयार झाला, कुंभक होतो. 100चा ओम होतो. ओंकाराचे तडाखे बसतात, कुंडली शक्ती जागे. शरीर कफ वात पित्त दोषाने शुद्धीकरण, शुद्ध कसनिया पाहून वरील रंगानं भुला. वडल्या रंगाला भुलायची गरज नाही. नाम, एक नाम ऐकतो पण घडत नाही. ऐकतो पण घडत. लय सोपं. कफवात पित्त शुद्ध, शरीर शुद्ध, आधिमाया कुंडली शक्ती जागे येते, वायुरूप आहे. तुम्ही घेतलेला श्वास आत जातो आणि आतून बाहेर येतो. तो बाहेर राहत का नाही? बाहेर का नाही राहत? आत पुन्हा काय येतो? वायुरूप कुंडली. कुंडलीच्या तेजेमध्ये जीवात्म्याला पकडलेलं आहे. नाहीतर जीव कधीच निघून गेला, तपास लागलं नाही. पण वायुरूप कुंडलीने त्याला देहात जीव थांबायला लावला. देहात थांबायला लावला, नाहीतर पळाला असतात. जीव मायेने मलिन झालेला आहे, त्यामुळं तो चंचल आहे, निघून जाईल तपास नाही. मरण येतो, कसं येतं? मरणाची वेळ तयार झाली. मरणाची वेळ तयार झाली की कुंडलीचं तेज हळूहळू संपुष्टात येते. कुंडलीचं तेज संपलं की तो नवद्वारातून फुटकून निघून जातो, तपास लागत नाही. 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, तोंड, मुख कुदूषित. नवद्वारातून जीव निघून जातो, तपास लागत. म्हणून त्याच्या आतच भगवंताच्या नामांते नामरूप होऊन आपला जीवात्मा ब्रह्मांडात निघून पोचवायचा.
शब्द बाहेर आला. शब्द श्वासामध्ये गेला. सो आणि हम. किती सोपं आहे गणित. इतकं गणित सोपं असताना सुटत का नाही? गणित सुटत का नाही? आबा, गणितात काय चूक येते? आपण मायेतल्या गणितात अडकलो. मायामध्ये अडकलो, शब्दामध्ये अडकलो, ऐकण्यामध्ये अडकलो, पाहण्यामध्ये अडकलो, रसामध्ये अडकलो, बोलण्यामध्ये अडकलो, स्पर्शात अडकलो, अहंकारात अडकलो, रागामध्ये अडकलो. राग करून आणता बाहेर जाता का? जवळच. राग आला लगेच रागवतो. मग हे सगळं आपल्या जवळ असताना काम, क्रोध, मद, मद, मत्सर, इच्छा, वासना, भूमी, भ्रांती, सगळा अहंकार, सगळ्या जीवाच्या भोवती असणार हे प्रवृत्तीपर विचारातून आचार आणि निवृत्तीपर विचार, विवेक, वैराग्य, बोध, ध्यान, दया, शांती, भक्तिमय. भक्तिमय व्हा. भक्तीचा स्वीकार करा. भक्ती इकडे लक्ष देणं एवढं एक लक्ष, तरी अवधान एकले तिथे. एक लक्ष. नामाकडे एक लक्ष. सो मध्ये मनाचा भाव, नामरूप गुण. काय काय सोपं. इतकं सोपं असताना आपण इकडे येत नाही. इतक्या मायामध्ये घडून गेलो. माया, एवढी माया जबरदस्त आहे. कोणाला सोडित नाही. भल्या भल्याला सोडलं नाही. किती मोठा योगी झाला तरी त्याला फसवल्याशिवाय माया राहत नाही. म्हणून प्रपंच करून परमार्थ करावा नेटका. मग मग प्रपंचाचा सुटका. एक सुटका आणि एक घुटका. एक सुटका प्रपंचाचा, एक घुटका नामाचा. नामाचा एक घुटका घेतला की प्रपंच नेटका. तो पुढं फाटका दिसत नाही. इतकी पावर तयार होते. प्रपंच आपोआप सुटला जातो. उद्योगधंदा या शरीराला आपोआप करायला लावतो. असं कर. पण परमार्थाचा सुटका ठेवण्यात असलं पाहिजे. सुटका आहे. म्हणून सहज परमार्थ करणं मोकळं आहे. गायत्री शक्ती आहे. त्रिपदा गाय समुच्य नरको खाय, तो वैकुंठ परजा. त्रिपदा गाय. त्रिपदा काय?
काय सत्वगुण रजगुण तमोगुण सत्वगुणात आला पाहिजे आणि मायेत गेला की रजगुण सत्वगुणामधून रजगुण तमगुण तर प्रपंच होतो, नाही तर कुणी लुटून घेऊन जाईल. दिले पैसे परत दिले नाही, संपला व्यवहार, सगळं लुटून घेऊन जाईल. आणि हल्ली तेच चालतं. किती लोक पैसा गोळा करतात तपास नाही, कशाच्या नावाखाली. म्हणून परमार्थ सगळ्यात सोपा आहे. एक नाम हरी नाम. एक हरी नामामध्ये नामरूप व्हायचं. हरी नामामध्ये नामरूप होणं महत्वाचं आहे. गायत्री त्रिपदा काय, त्रिपदा काय, सत्वगुण रजगुण तमोगुण. सत्वगुण वापरायचा, सत्वगुणातून कर्म करायचं, सत्वगुणामधून रजगुण करायचं, सत्वगुणामधून तमोगुण. एवढी ताकद आपल्याकडं आहे. एवढं आपण सांभाळलं पाहिजे. पण नामस्मरण केलं पाहिजे. नामामध्ये नामरूप झाला, मन कुंभक झाला, स्वचा ओम झाला. आधी माया शक्तीत आली, ओंकाराच्या नादमध्ये ब्रह्मामध्ये ती जागी केली जाते. ती तिला तडाके बसले, दाब बसला, कुंभक झाला की तिला दाब बसला की मुख उघड, शेपूट आणि मुखामधून शक्ती, कुंडली शक्तीच्या मुखामध्ये ओम ध्वनी जातो. ती जलामान होते, आधोमुख करते. माकड हाडापासून ती ताट उभी राहते ब्रह्मरंध्रापर्यंत. आणि कुंडलीच्या जिन्याने जीवात्मा माकड हाडापासून निघतो. माकड हाडापासून आधार चक्र गणपती धरते. बाहेर नाही, आत गणपती. आतला गणपती पाहिला की बाहेरचा गणपती कळतो. नाही तर आठ गणपती नुसतं चरित्र कळत नाही. गणपती आतला पाहिला, आपला गणपती पाहिला की सगळे गणपती कळतात. ब्रह्मदेवाचं दर्शन होतं, पांडुरंगाचं दर्शन होतं. फार सोपं गणित असताना अवघडामध्ये जाऊन पडतो. मुखामध्ये ब्रह्मदेव, पांडुरंग, शंकर. कंठचक्रावर गेला की मायसिद्धी प्राप्त होतात. सगळ्या रिद्धी पुढे येते. आणिमा गणिमा सगळ्या सिद्धी हात जोडून उभ्या राहतात. आणि मग काही लोक त्याला धरतात. मग सांगतात भविष्य काय उपयोग. मग तो ब्रह्मांडातून पुढे जातो. म्हणून
किती सूक्ष्म होतो. मुंगी नेत्र तुल्य असे दिसले द्वार. मुंगीच्या नेत्रापेक्षा बारीक दिसले द्वार आणि त्याच्यापेक्षा बारीक जीवात्मा. किती सूक्ष्म, इतका बारीक होतो. वर जातो आत्मस्वरूप ब्रह्मांडामध्ये सहज दर्शन. हजारो पाकळ्याचे आत्मस्वरूप होत. आणि तिथं सद्गुरू आपल्याला ध्यान करायला ओंकाराचे ध्यान शिकवतात. तिथं अनुग्रह, तो अनुग्रह हा 3.5 हाताच्या देहाचा विसर पडला पाहिजे. या जडाचा विसर पडला. तुझा हे तुझं पाशी परिपूर्ण झाली. जागा चुकून जातो. शक्तीचं ताकद तयार झाली. याच्यापेक्षा शक्तीची पॉवरफुल असते, फार पॉवरफुल ती शक्ती. शक्तीचं वैभव प्राप्त होतं. मोकळं झालं. ब्रह्मांडात सद्गुरू ओंकाराचं ध्यान शिकवतात. आणि मग सद्गुरुनाथ धरुणे हात नेले मंदिराशी. सद्गुरुनाथ धरुणे हात नेले मंदिराशी. मग बाबा हा देव आणि तिथं देव पाहावयाशी गेलो. तेथे देवच होऊन ठेवले. देवच होऊन म्हणून गायत्री यज्ञ फार पॉवरफुल असतो. ब्रह्मांडामध्ये ओंकाराच्या नाद ब्रह्मामध्ये गायत्री शक्ती प्रगटते. त्रिपदा गाय समुच्च नर जो काय तो नर वैकुंठ पहिले. त्रिपदा गाय सत्वगुण रजगुण तमोगुण. त्रिपदा गाय सत्वगुण खाल्ला, रजगुण खाल्ला, तमोगुण खाल्ला. त्रिपदा गाय समुच्च नर जो नर समुच्च जो खाय तो नर वैकुंठ पडले. वैकुंठ वायदा मुदत नाही. इकडं वायदा मुदत आहे. वायदा मुदत आहे. माणसाला उद्योग धंदा केल्याशिवाय पैसा मिळत नाही. महिनाभर काम केल्याशिवाय पगार नाही. म्हणून बाबांना गायत्री यज्ञ पॉवरफुल झाला. 160 गायत्री मुक्त झाले शब्द प्रमाणे. गायत्री शक्ती फार भारी आहे. त्रिपदा गाय 3 गुण खाल्ले
तमगुण रजगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुणामधून कर्म घडलं आणि ते नामस्मरण केल्याशिवाय नाही. नामासरीचा निघे माझा नामासरीचा असा या देहात असणारा आत्मा जीवात्मा जीवाचा आत्मा बनतो. माया बाजूला गेली. जीवाचा माया आत्मा जीव आहे. जीवावर माया आहे. ती माया बाजूला जाईल. आत्मा तो जीव आत्माला आपणच आत्मच. या जीवावर आलेली माया बाजूला गेली. आत्मच हा गायत्री यज्ञातली पावर आहे. गायत्री यज्ञातली पावर आहे. 160 गायत्री यज्ञ झाली. 1350 गायत्री सोम ब्रह्माचं ध्यान तयार झालं. 1350 वाजवा टाळी. टाळी वाजवा. वाटती चालावी पंढरी. पंढरी उंगा नाहीतर अखंड ही पंढरी नाही. आपल्याजवळ आहे चंद्रभागा. चंद्रभागेच्या तटी गोमठीची पंढरी आपल्याजवळ आहे. रुक्मिणी स्थानाच्या वरल्या बाजूला अर्धचंद्राकार आहे चंद्रभागा. त्याच्या तीरावर पंढरी म्हणून वाटती चालावी पंढरी. बघा झोपी असा सुंदर स्वरूपाचं ध्यान कुठं तयार होतं? चंद्रभागेच्या तटी गोमतीची पंढरी. पंढरीत गेला सुंदर काय सांगू म्हणे महाराज. काय सांगू सुंदर ते. मग सुंदर ते ध्यान तिथं करतो. इकडं पाहतो सुंदर सृष्टी पाहतो सुंदर डोळ्याने. सुंदर रूप दिसतो. सुंदर रूपामध्ये भाळला जातो. सुंदर आणि या चंद्रभागेच्या तटी गोमतीची पंढरी. ती पंढरी इतकी सुंदर आहे. ही बहिणीच अंतर्निष्ठ. आपल्या भुवयांच्या वडला भाग ब्रह्मांड. त्या ब्रह्मांडामध्ये ती सुंदर गोमतीची पंढरी. मग पाहिल्यावर पंढरीच्या तीरावर पाहिल्यावर पांडुरंग स्वरूपाला वेळ लागला. पांडुरंग स्वरूपाला वेळ लागला. हा हा
1 तास 10 मिनिटं झाली. शब्द ब्रह्माची पावर वाढत चालली आणि त्या पलीकडच्या वचनामध्ये घडून जातो रामरूप होत. रामरूपाची आणि शब्द ब्रह्मामधला सोहम ब्रह्म ओंकार ब्रह्म सोहम ब्रह्मामध्ये घडून गेला पाहिजे. स्वचा ओम झाला पाहिजे. ओंकाराच्या नादप्रमाणे चंद्रभागेच्या तटी गोमठी ती पंढरी. गोमठी शब्द गो किती वैभवशील आहे. म्हणून बाबांनो पाटलांच्या वास्तूमध्ये गायत्री येते 160 झाले शब्द ब्रह्मात्मा आणि 1350 झाले श्वासात्मे आणि 1 ब्रह्मस्वरूप आत्मरूपामध्ये गायत्री ब्रह्मस्वरूप. ब्रह्म झाली माझी काया कोण देहाते सांभाळ. कोण देहाला सांभाळतो? झोपेमध्ये कोण सांभाळतो? झोप लागली उचलून नेलं पुढे नेलं कळत नाही. झोपेमध्ये कोण सांभाळतो? भगवान. त्याचा ब्रह्म झाली माझी काया कोण सांभाळतो? पांडुरंग. नाहीतर कुणी कुणाला उचलून घेऊन जाईल. तपास लागणार नाही. बाबांनो 1 तास 10 मिनिटं झाली. वाढवलं वाढत जातं वाढत जाणार आणि मग ताबा राहणार नाही. ताबा राहणार नाही. ताबा राहिला नाही की तोल जाणार. म्हणून इथंच विराम दे. म्हणून श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु